नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज कांद्याचे भाव वाढणार की आणखी कोसळणार? पुणे मार्केटमध्ये भाव थेट 300 रुपयांवरून का घसरले आहेत आणि घाऊक बाजारात स्वस्त मिळणारा कांदा किरकोळ बाजारात महाग का होतोय, या सर्व प्रश्नांची खरी उत्तरं आणि तुमच्या फायद्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे आपल्याला, आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राईब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, आज 8 जून 2026 रोजी सध्या महाराष्ट्रात कांद्याने पुन्हा एकदा शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही चक्रावून सोडलंय. महाराष्ट्राचा सरासरी घाऊक बाजारभाव पाहिला तर तो प्रति क्विंटल 1000 रुपये ते 1500 रुपयांच्या दरम्यान रेगाळतोय. म्हणजेच शेतकऱ्याला एका किलोसाठी केवळ 10 ते 15 रुपये मिळत आहे. त्यातही पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर मोठी घसरण पाहायला मिळत आहे. तिथे कांद्याला किमान भाव फक्त 300 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे, तर कमाल भाव 1500 रुपयांवर स्थिरावला आहे. आता दुसरीकडे बघा शेतकरी मित्रांनो, किरकोळ बाजाराचा विचार केला तर सर्वसामान्य ग्राहकाला हाच कांदा साधारण 12 ते 15 रुपये प्रति किलोने मिळतोय. म्हणजेच ग्राहकांसाठी सध्या किमती आवाक्यात असल्या तरी उत्पादन खर्च निघताना शेतकऱ्यांची मात्र मोठी दमछाक होते. कांद्याचे हे घसरलेले दर पाहता येत्या काही दिवसात बाजार सावरणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या जिल्ह्यातील आजचा कांदा भाव काय आहे हे जाणून घेण्यासाठी अशाच ताज्या अपडेट्स आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.